मी नेता नाही, मी पक्षप्रमुखसुद्धा नाही, मी कार्यकर्ता आहे आणि तुम्हीसुद्धा अगदी माझ्यासारखंच असायला हवं. आपण सर्व एक कुटुंब आहोत. तुमच्याकडं दाखवलेलं प्रत्येक बोट हे माझ्याकडे असतं, म्हणून तुमच्यावर कारवाई करणं मला फार अवघड जातं. म्हणजे एकनाथ शिंदेंनी जे त्यांचे शिंदे सेनेचे मंत्री आहेत त्यांना जो काही धडा दिला, या धड्यामध्ये खरं तर एकनाथ शिंदेंची ही कवचकुंडलं आहेत का? म्हणजे शंभूराज देसाई, संजय शिरसाट, ते सरपोतदार, भरत गोगावले, ही जी मंडळी आहे ही खरोखर या एकनाथ शिंदेंची कवचकुंडलं आहेत का? का या सर्वांची कुंडली देवेंद्र फडणवीसांनी भाजपानं काढून ठेवलेली आहे आणि प्रत्येक वेळी ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत? म्हणजे एकनाथ शिंदे जरी यांचे प्रमुख असले किंवा ते स्वतःला कार्यकर्ता म्हणत असले, ते नेता समजत नाहीत, कारण ते नाही येत असं ते स्वतःच सांगतात. मग या सगळ्यांचा नेता कोण आहे? नेतृत्वाशिवाय कोणताही पक्ष किंवा संघटना ही पुढे जात नसते. मग हे कार्यकर्ते असतील तर यांचा नेता कोण? का खरोखर म्हणजे ह्या देवेंद्र फडणवीसांनी या सर्वांच्या कुंडली स्वतःजवळ ठेवलेल्या आहेत, काढून ठेवलेल्या आहेत आणि यांना हात लावण्याचा जो अधिकार आहे, मंत्रिमंडळात घेण्याचा अथवा काढण्याचा जो अधिकार आहे, हा देवेंद्र फडणवीस भाजपाला आहे. म्हणजे खरोखर एकनाथ शिंदेंना यांना हात तरी लावण्याचा किंवा पक्षाच्या बाहेर किंवा बेशिस्तीची कारवाई करण्याचा अधिकार खरोखर एकनाथ शिंदेंना आहे का? आणि खरोखर असं जर धाडस जर एकनाथ शिंदेंनी केलं तर हे मंत्री अगदी स्वतःला कार्यकर्ता म्हणतात एकनाथ शिंदे, त्यांच्या आज्ञेत राहतील काय? मित्रांनो, जे संजय शिरसाट जे स्वतःला अगदी निर्बंधपणे म्हणजे त्यांचं सामाजिक न्याय खात्याचा ते प्रमुख नव्हे, राज्याचा प्रमुख असल्यासारखी त्यांनी मध्यंतरीच्या काळात बेताल वक्तव्य केली. आता त्या हॉटेलचं प्रकरण, त्यांच्या मुलाचं प्रकरण, ते बेनामी काहीतरी संपत्ती म्हणे त्याचे प्रकरण, अशा पद्धतीची ऐकिवात आलेली ही सगळी प्रकरणं आणि त्यामध्ये पुन्हा नंतर त्यांच्याच घरातला एक त्यांचा व्हिडिओ जो व्हायरल झाला, त्या बॅगा भरलेल्या त्या कशाच्या? पैशाच्या होत्या विरोधक म्हणतात, हे कपड्याच्या होतात हे संजय शिरसाट म्हणतात. त्या कशाच्या होत्या हे त्यांनाच माहिती आहे, परंतु हे वर्तन कुठेतरी चुकीचं आहे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांना सांगितलं. संजय राठोड हे तर मध्यंतरीच्या काळात म्हणले की एकनाथ शिंदेंना सुनावलं की देवेंद्र फडणवीसांना सुनावलं माहीत नाही, पण ते म्हणाले की मला उद्धव ठाकरेंचं माझं बोलणं आत्ता चालू आहे, ते मला फोन करतात, आम्ही बोलतो. म्हणजे खरोखर हे सत्तेमध्ये आहेत. ही कुणासाठी काम करत आहेत? एकनाथ शिंदेसाठी काम करत आहेत का ते या देवेंद्र फडणवीस भाजपासाठी काम करत आहेत? शंभूराज देसाई यांच्यावरही त्यांनी मध्यंतरीच्या काळात भाजपनं त्यांना अडचणीत आणलं म्हणे. सत्यजित पाटणकर यांना त्यांच्या विरोधात भाजपामध्ये प्रवेश घेतला त्यांनी आणि त्यांच्या विरोधामध्ये ते अगदी हे एक तक्रार करणार होते म्हणे. त्या तक्रारीचं काय झालं म्हणजे आणि प्रतापराव सरनाईक यांचा तर म्हणजे वरती सगळ्यात वरती देवेंद्र फडणवीस हा बाप बसला आहे असं नितेश राणे म्हणाले होते. म्हणजे एकंदरीतरित्या हे इतक्या मानहानी म्हणजे भरत गोगावले यांचं तर मध्यंतरी बघा ना, भरत गोगावले यांचं प्रकरण म्हणजे कोणीतरी तो बाबा ते अर्धनग्न अवस्थेमध्ये ते हवन विधी ते आणि हे सगळ्या म्हणजे करणी भानामती काय ते असतील अशा पद्धतीची वाटावी अशी चित्र बाहेर आली आणि यावर एकापाठोपाठ चित्र यायला लागल्यानंतर खरोखर शिंदे सेनेची म्हणजे ज्या वेळेस गरज असते म्हणजे फडणवीसांना यांच्यापासून अंतर ठेवायचं त्यावेळेस हे शिंदे सेनेचे असतात.
पण ज्यावेळेस या फडणवीसांना वाटतं त्यावेळेस फडणवीसांना निक्षून सांगतात. म्हणजे एवढी प्रकरणं या लोकांची झाली. आता हे संजय राठोड यांचेही मध्यंतरी जी काही प्रकरणं आली आहेत त्यांच्या जलसंधारण विभागामध्ये, आणि आता त्यांना स्थगिती पण दिली आहे म्हणे त्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याबद्दल. आणि ते कोण होते त्यांच्याबद्दल आक्षेप घेणारे, तर भाजपा आमदारच होते ते. मग अशा पद्धतीने ही जी कवच कुंडलं एकनाथ शिंदेच्या श्रेणीची होती, या सर्वांची कुंडली या देवेंद्र फडणवीस भाजपाकडे आहे का? आणि यांना खरोखर एवढं किती बेशिस्त वर्तन केलं तरी एकनाथ शिंदे कार्यकर्ता असल्यामुळे, प्रमुख नसल्याच्या कारणानं, ते एकनाथ शिंदे नेतृत्व नसल्याच्या कारणानं हे यांच्यावर कारवाई कधीही करू शकणार नाहीत, करूच शकत नाहीत. पण ज्या दिवशी कारवाई करतील त्या दिवशी प्रत्येकाचा आका कुणीतरी वेगळा असू शकतो, राजकीय बरं का, म्हणजे पक्षश्रेष्ठी वेगळी असू शकते. आणि यांची बोलणेसुद्धा आत्ताच पहा की ते कधी कोणाच्या बाजूनं बोलतात हे समजायला मार्ग नाही. म्हणजे सत्तेत राहून अजित पवारांशी यांचं सख्य नाही, अजित पवारांच्या मंत्र्यांचं किंवा अजित पवारांचं यांच्याशी सख्य नाही, यांचं देवेंद्र फडणवीसांच्या लोकांबरोबर सख्य नाही. म्हणजे ही जी मंडळी आहेत ही फक्त आणि फक्त म्हणजे कोणत्याही मार्गानं देवेंद्र फडणवीसांना हे लक्षात आलं आहे, चाल चरित्र चेहरा यावर काही पक्ष सत्तेमध्ये येत नसतो. यामध्ये केवळ ही जी काही नैतिकतेची पुराणं ही पारावर शोभतात किंवा लोकांना सांगण्यासाठी योग्य असतात. पण ज्यावेळेस सत्ता मिळवायची असते त्यावेळेस ती कोणत्याही अधम मार्गाने, कोणत्याही अवैध मार्गाने कमवली किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत, असे असले तरीही चालतील, पण सत्ता मिळालीच पाहिजे. परंतु ह्याचाच एक भाग म्हणून हे देवेंद्र फडणवीसांनी ही यांची कवचकुंडलं म्हणजे एकनाथ शिंदेंची कवचकुंडलं काढून स्वतःकडे घेतली आहेत का? आणि या एकनाथ शिंदेंची अवस्था खरोखर त्या महाभारतातल्या कर्णासारखी झाली आहे का? आता कुणाला काढून टाकू शकत नाहीत आणि यांना हात लावू शकत नाहीत. आणि जो काही भाजपा अन्याय करणार आहे तो सहन करण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताही मार्ग नक्कीच दिसत नाही आहे. मित्रांनो, म्हणजे खरोखर एकनाथ शिंदे हे जे बेशिस्त म्हणजे बेशिस्तीचं वर्तन त्यांच्या मंत्र्यांनी केलं, म्हणून अशा मंत्र्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे हात लावण्यासाठी खरोखर त्यांना अधिकार आहे का? का देवेंद्र फडणवीसांकडे हे सगळे अधिकार आहेत, मोदी शहाज यांच्याकडे हे अधिकार आहेत, मग एकनाथ शिंदेंच्या हाती नेमकं काय आलं? मित्रांनो, कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराज.